अजित पवार शरद पवार एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंचे ते विधान चर्चेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि यात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र या युतीबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी म्हटले की असा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. आमची सर्वच पक्षांसोबत युतीची चर्चा सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र याबाबत शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. सुप्रिया सुळेंच्या या विधानामुळे आगामी निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे बंधूंकडून शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले याचा आनंद झालेला आहे. जागा वाटप कसे होईल याची माहिती लवकरच समोर येईल. आमची युतीबाबत चर्चा सुरू होती असंही सुळे यांनी म्हटलं आहे. आपल्या अंतरात्म्याला जे योग्य वाटतं ते आपल्यानी करावं आणि ह्याच्यात कुठलीही विचारधारा कॉम्प्रोमाइज नाही, ह्याच्यात कुठलंही मोठं धोरण कॉम्प्रोमाइज नाही. आणि मी स्वतः त्यांना हे सगळे अश्युरन्सेस मी स्वतःच दिले. त्याच्यामुळे देर इज नथिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन. म्हणजे असं नाही की मी ह्यांच्या थ्रू निरोप नो 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 नथिंग इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन. प्रशांत दादा खाली पक्षाला महत्वाचे आजही आहेत, उद्याही आहेत. मी त्यांना काय स्ट्रक्चर आहे, जर एक तर अलायन्स ऑफिशियली झालेलंच नाही, चर्चा सगळ्यांची चाललेल्या आहेत, अजून काही अधिकृत झालेलंच नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. मी तुम्हाला सांगते, जेव्हा लोकसभेत एखादं बिल येतं त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर हे काँग्रेस पक्षाला पहिला फोन करतात आणि म्हणतात की काँग्रेस पक्ष आम्हाला हा बिल आणायचंय, काय करूया. मग ते भेटतात. मग आमची एक BSC नावाची ग्रुप आहे, बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी. त्याच्यात आम्ही विपक्ष आणि सत्ताधारी एकत्र बसतो, स्ट्रॅटेजी करतो आणि बिल आणतो आणि मग बिल पास करतो. मग ह्याला सेटिंग म्हणायचं का, काही पार्लमेंटरी प्रक्रिया म्हणायची? एका लोकशाहीत एकमेकाशी बोललं पाहिजे आणि त्याच्यातून जर नाही जमलं तर प्रत्येकाला अधिकार आहे ना, पण चर्चा तर झाली पाहिजे ना. चर्चा करूनच मार्ग निघतो. आणि जर पुण्याच्या हितासाठी आपण एकत्र काही मित्र पक्षांची काही एकत्र चर्चा करत असलो तर त्याच्यात गैर काय? कुणाची? माझी नाही अजून भेट झालेली, पण अंकुशांना भेटलेले आहेत, वंदनाताई, त्या सगळ्यांची, सुनील टिंगरेंची, चेतन तुपेर, ती सगळा ग्रुप रोज भेटतात. नाही, मला कुणालाही भेटायला काही प्रॉब्लेम नसतो. मी फक्त आता या सगळ्यांची चर्चा करून काय आतापर्यंत डिस्कशन झालंय, कारण का आता वंदनाताई पण मॅनिफेस्टोच्या काही कामासाठी गेल्यात. प्रत्येक जण आपापलं आता डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे. त्यामुळे ते सगळे करून जेव्हा ह्यांचं नक्की काय ते कार्यकर्ता प्रत्येक त्याचं ऐकून घेतल्यावरच मगच मी दादांशी बोलणार ना. कारण का पूर्ण क्लिअरन्स असल्याशिवाय आणि प्रत्येकाच्या मनात काही शंका असेल, ती शंका जोपर्यंत पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की या 2.5 वर्षाच्या संघर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी स्वतःवर केस घेतली असेल, जो रस्त्यावर सत्तेच्या विरोधात लढला असेल, तो प्रत्येक कार्यकर्त्याची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे अलायन्स होईल तिथे घेणार. हे रेकॉर्ड करून ठेवा आणि परत रिपीट करा कधी गरज पडली तर, पण ते रिपीट दाखवायची वेळ येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.